नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 सेकंड एक्सटेन्शन कॅप फॉर्म फिलिंगसाठी हे एक्सटेन्शन आलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करण्याचे पेंडिंग असेल ते सुद्धा डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले असतील ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये कॅप फॉर्म फिलिंग करू शकतात. कोणती डेट्स आहे, कोणत्या डेट पर्यंत मला फॉर्म फिलिंग करायचं आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जर आपण सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल AY 26-27 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 3 इयर्स यावरती क्लिक करा आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे अपडेट आलेली आहे कॅप 2026 सेकंड एक्सटेन्शन नोटीस LLB 3 इयर्स. ती नोटीस काय आहे ती तुम्हाला एकदा दाखवतो मी. जशी ही नोटीस आलेली आहे, ओके, आजच आलेली आहे. कॅप रजिस्ट्रेशन अँड फॉर्म फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म एक्सटेंडेड म्हणजेच सेकंड एक्सटेन्शन आलेलं आहे. त्याची जी डेट्स आहे LLB 3 इयर्स साठी 13 जुलै म्हणजे आजपासून म्हणजे आजपासून जर आपण बघितलं 9 जुलै 2026 13 जुलै 2026 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटसाठी प्रॉब्लेम आहे, हे डाउट्स म्हणजे रिजेक्शन झाला असेल, पार्शियली व्हेरिफाय असेल, ते विद्यार्थी प्रॉपरली डॉक्युमेंट्स अपलोड तुम्ही करू शकता. 13 जुलै पर्यंत तुमची लास्ट डेट आहे. त्यापर्यंत तुम्हाला प्रॉपरली डॉक्युमेंटेशन अपलोड तुम्हाला करायचं आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे डॉक्युमेंट, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुम्हाला आता मी सांगत आहे. पण 13 जुलै 2026 ही लास्ट एक्सटेन्शन असणार आहे. याच्यानंतर कोणतीही डेट एक्सटेंड होणार नाही. ही एक्सटेन्शन आहे लास्ट. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या असतील, काही फॉर्म फिलिंग मध्ये केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग करा. पार्शियली व्हेरिफाय असेल तर त्यामध्ये चेंजेस करा आणि प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालं असेल त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. आपण बघितलं ही व्हिडिओ तुम्हाला मी बनवून दिलेली आहे, जी आपल्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. LLB 3 इयर स्टुडंट असतील किंवा LLB 5 इयरचे स्टुडंट असतील, सेम व्हिडिओ तुम्हाला बघायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी, आणि ज्या विद्यार्थ्यांचं नंतरला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही व्हिडिओ बघायची आहे. यामध्ये सांगितलंय मी की 10K व्ह्यूज यामध्ये 2 दिवसामध्ये स्टुडंटनी बघितलेले आहेत. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर पुढे अल्फाबेटिकल लिस्ट असते, ग्रीव्हियन्सचा टाइम असतो, मेरिट लिस्ट असते, कॉलेज कधी चालू म्हणजे प्रेफरन्स द्यायचे आहेत. या डेट्स वाईज एक्सपेक्टेड डेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. त्या तुम्हाला प्रॉपरली बघायच्या आहेत. काही डाऊट त्यामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके, सो सेकंड एक्सटेन्शन LLB 3 इयर साठी आलेला आहे. तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, डॉक्युमेंट्स पेंडिंग असेल अपलोड करण्याचे, काही विद्यार्थ्यांचं रिझल्ट पेंडिंग आहेत, जर रिझल्ट तुमचा लागलं या डेटमध्ये तर नक्की तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकता. ओके, थँक यू सो मच.